मंडळी, आपल्या न्यू इंग्लिश स्कूलचा आज मी तिला उदय झाला असे घोषित करायला हरकत नाही. माझ्या हयातीत हा दिवस मला बघायला मिळतोय. माझ्यासारखा भाग्यवान खरंच मीच. तुम्हा सगळ्यांचा निग्रह आणि अविरत प्रयत्न यामुळेच हे साकार होऊ शकलं. माझे खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला सगळ्यांना. तुमचा मोठेपणा आहे काका. वा, एवढ्या या मंगल प्रसंगाची सुरुवात पेढे वाटून करूयात. हो निश्चितच. या 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 या, मी सगळ्यांना पेढा वाटतो. काका, सर्वप्रथम तुम्हाला. रानडे, आपली पत्रकं सगळ्या विद्यार्थ्यांकडे पोहोचलेली आहेतच. हे घ्या. जे येणार नाहीत तिथे आम्ही स्वतः जाऊ आणि त्या विद्यार्थ्यांना इथे शाळेत घेऊन येऊ. कसे? Surprise! What happened? Come on, I'm waiting for the sweets. I heard you guys are opening a school. And what is the name of your school? New English School. काय बघताय? डोळे अगदी आईसारखे आहेत. म्हणजे कसे? बुठ्ठे आणि वटारलेले. सौम्य आहेत, मोहक आहेत. बामी, तू आजवर दिलेले सगळ्यात मौल्यवान रत्न आहे हे. मला माफ कर. मला कल्पना नव्हती आजच हा क्षण येईल आणि हे पिल्लू आपल्या हाती येईल. काय कशी फजिती झाली आपल्या आईची. तिला वाटत होत तू एक चिमणा आहेस, पण तू तर एक इवलीशी चिवताही आहेस. रागवायचं का? आईला रागवायचं का? असा चेहरा पाहिला ना की बाळणपणाच्या सगळ्या वेदना विसरून जायला होतात. आपले सगळे विश्व या एकाच धाग्याभोवती फिरते हे मला नव्याने जाणवले. आपण स्वतःलाच इतक्या लहान रूपात समोर पाहतो आहोत असे जाणवते. जगातली सगळी सुख एकीकडे आणि आई होण्याचं समाधान एकीकडे. काय मग जीवते, कोणासारख्या होणार तुम्ही? आईसारख्या का बाबांसारख्या? दोघांसारख्या. भामे, आपण आपल्या बाळाला चिवताईच म्हणणार आहोत का खरेखुरे नाव देखील ठेवणार आहोत? हो, असं कसं चालेल? नाव तर ठेवावंच लागेल ना. काय ठेवायचं?
काय विलक्षण योगायोग आहे बघ. आजच नवीन शाळेचे उद्घाटन झाले आणि आजच आपले पिल्लू देखील जन्माला आले. एक कल्पना आहे, शाळेत ज्या पहिल्या विद्यार्थ्याने नाव नोंदवले त्याचे नाव ठेवूया. अगं बाई, किती छान कल्पना आहे. पण ते मुलाचं नाव असतं. अहो बळवंतराव, अहो गणित कसली सोडवताय? विद्यार्थी आहात काय तुम्ही? शिक्षक तर आहे ना, आणि विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षेत जे गणित सोडवायला देणारे आहे ते मला निम्म्या वेळेत तरी सोडवता यायला हवे, तरच त्यांना दिलेल्या वेळेत सोडवता येईल. अहो पण आपली परीक्षा आहे, त्यातून मार्ग काढा आधी. कसली परीक्षा? अहो नामजोशी हो, आपल्या इथे शिक्षक म्हणून रुजू होणार होते. हो आजच की. विसरा आता, मुनसबगिरी करणार आहेत ते. आताच कळलं मला. अहो एक खंदा आधार निखळला ना आपला. काय असे कसे करू शकतात ते? हाती घेतलेले कार्य असे अर्धवट टाकून ते मध्येच निघून जात आहेत. मला हे मूळ या नामजोशी, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. अगदी योग्य वेळी उगवलात. मी तर आपल्या काहीही सांगू नका. एकीकडे आमच्यासोबत राष्ट्रकार्य करण्याचे व्रत घ्यायचे आणि दुसरीकडे स्वतःचा स्वार्थ देखील बघायचा. का आम्हाला शक्य झाले नसते? पण आपण इथे कशासाठी आलो आहोत? बळवंतराव, एवढं चिडायला झालंय काय? वर मलाच हा प्रश्न विचारा आता. अचानक हे मुनसबगिरी करण्याचे डोक्यात आले कुठून? पर त्याची पूर्व कल्पना तरी द्यायची आम्हाला. हा बेफिकीरपणा मला मुळीच रुचलेला नाही. आणि बळवंतराव, जरा शांत व्हा, शांत व्हा. आपले ठरल्याप्रमाणे मी आजपासून शाळेत रुजूही झालो आणि आता पहिला वर्ग घेऊन येतोय. हे पा, हे मग हे हसताय का चिपळूणकर? काय म्हणतायत हे? बळवंतराव, नामजोशी माफ करा. अहो मीच थोडा दुष्टपणा केला हो. सकाळी आलो तेव्हा नामजोशी वर्गावर होते, तुम्ही तुमच्या कामात होतात. अहो म्हटलं जरा चेष्टेचा सडा शिंपडावा. वा 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 वा. ओ शास्त्री बुवा, तुमच्यामुळे यांना टीकेचा धनी व्हावे लागले. नामजोशी माफ करा. तुम्ही आमच्या सोबत आहात याचा पूर्वीही आधारच वाटायचा, आजही आधारच वाटतो. बरं, आता उद्यापासून गोपाळराव देखील येतील म्हटल्यावर आपला रथ आणखी सुसाट धावेल. हो, पण त्यांची चेष्टा करू नका म्हणजे मिळवले काय? हो, अहो ते वेळेत आणि धडधाकट पोचले तर नशीब. अहो कुठे ते लांब पुण्याबाहेर घर घेतलंय. अहो येण्या जाण्यातच निम्मा जीव जायचा त्यांचा. एकदा आले की आलेच. हो नाही, खरंच आले. या बुवा. नमस्कार. खर तर तुमच्या स्वागतासाठी अत्तराची व्यवस्था करायला हवी. आत्ताच तुमच्याबद्दल विषय झाला. म्हटलं पहिला दिवस असूनही अजून आले कसे नाही, इतका उशीर कसा झाला? आता तुम्हाला तर माहितीये की ते लांबून यावे लागते. हा, पण आज शाळेत माझा पहिला दिवस असल्या कारणाने मी तुमच्या सर्वांसाठी मोदक घेऊन आलो. अहो मग हे आधी नाही का सांगायचे? वा, शास्त्री बुवा, मोदक आपल्या सर्वांसाठी आहेत, एवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं. नाही तुम्ही आधी घ्या, नाही तर पोटात दुखायचं आमच्या. या. वा वा वा. तुम्ही खाऊनच आला असाल. द्या हो. वा आगरकर बुवा, वहिनी म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच आहेत म्हणावं लागेल. अहो जानकी काकूंनी दिलेत. मी मागे म्हणालो नव्हतो का तुम्हाला त्यांच्याबद्दल? त्यांनी आता स्वतःची खानावळ सुरू केली आणि उत्तम प्रतिसाद आहे. मंडळी, काय विलक्षण चित्र आहे बघा. त्यांच्या जानकी काकू ज्या एक विधवा आहे, त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी घरातून बाहेर काढलंय. त्या स्वतःची खानावळ उघडतात. त्या खानावळीस समाजाचा उत्तम सकारात्मक प्रतिसाद मिळतो. ही किती मोठी गोष्ट आहे.
या जानकी काकू म्हणजे जिवंत वस्तुपाठ आहेत आपल्या समाजासाठी. खरंय, कित्येक स्त्रिया अशा अंधारात नाहीशा होतात, पण जानकी काकूंनी ते करणं नाकारलं. तात्पर्य, आपण आपला आवाज निर्माण केला तर समाज तो ऐकतोच. असा समाज आपल्याला घडवायचा आहे. अशा स्त्रियांना आदर मिळवून द्यायचा. एक खरं सांगू, मुलांना आवडणारे आपले शिक्षण, जानकी काकूंची खानावळ, या सुवार्तांमुळे की काय हे मोदक अधिकच गोड वाटायला लागलेत मला. आणि हे असेच सुंदर क्षण आपल्याला दररोज निर्माण करायचे शास्त्री बुवा. लक्षात ठेवा, उद्या हीच मुलं आपल्या मार्गावर चालतील, स्वावलंबी होतील आणि जगाकडे मानवतेच्या दृष्टीने बघतील. आणि त्याने वृद्धिंगत होईल तो राष्ट्रभाव. बळवंतराव, आर्थिक विवंचना काय असते याची कल्पना नाहीये तुम्हाला, तुमच्या सुदैवाने. पण 30 रुपये पगारामध्ये घर चालवणं सोपं नाहीये. गोपाळराव, तुम्ही जरा हे रडगाणे थांबवा बघू. अनेकदा ही तुमची परिस्थिती तुम्हीच ओढवून घेता असे माझे स्पष्ट मत आहे. मी काय म्हणतो ते जरा ऐका. बुवा, आपण नवीन वाडा घेऊयात का वास्तव्यासाठी? छे, ते नाही जमायचं मला. अहो, नकार देण्याआधी विचार करा. आमची सत्यभामा आणि यशोदा वहिनी दोघींना एकमेकींची चांगली सोबत मिळेल, शेजार मिळेल, अगदी बहिणीचे सख्य मिळेल. म्हणजे ती समस्या तर सुटली. आणि माझा स्वार्थ म्हणजे आपल्यालाही सोबत थांबता येईल, म्हणजे नव्या योजना आखता येतील, चर्चा करता येईल. पण बळवंतराव, तुमचा पर्याय जरी योग्य असला तरी एक असे करा, तुम्हाला जे आडेवेडे घ्यायचे ते एक मार्गी घेऊन टाका. म्हणजे त्यानुसार मी युक्तिवाद करेन, पण तुमच्याकडून होकार वदवून घेतल्याशिवाय राहणार नाही. बळवंतराव, मला तेवढं भाडं द्यायला जमणार नाही. तुम्ही माझी अवस्था बघताय. होय का? मग येऊ नका. असे काय करता गोपाळराव? आज जसे मोदक आणले तसे पुरवत राहा म्हणजे झाले. मैत्रीत व्यवहार आणेन का मी? तेवढे ओळखता आता तुम्ही मला. काय ठीक आहे. म्हणजे भामाचे स्वप्न सत्यात उतरणार. स्वप्न? अहो, आज काय झाले? अहो, काय झालं? दिवस डोक्यावर येण्याची वेळ झाली. या आगरकर मंडळींचा काही पत्ता नाही अजून. येतील ते. तुम्हीच म्हणालात ना त्यांचं घर खूप लांब आहे म्हणून. आणि इतका सगळा संसार एकत्र घेऊन सोबत यायचा म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे ती. तेच तर भय आहे. संपूर्ण संसार एकत्र आणताना त्यांनी यशोदा वहिनींना पदयात्रा करत आणले नाही म्हणजे मिळवले. हे बघा, आले तुमचे मित्र. या पाहिलं का महाराज? वाडा पुढचा. नको 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 बळवंतराव, नको 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 नको. मला वाढाव बरं का मंडळी. लाडू क्रमांक 21 माझ्या पोटात जाण्यास उत्सुक आहे. खातोय, पण त्याआधी हे जाहीर करा की बळवंतराव तुम्ही विजयी झालात आणि आम्ही तुम्ही विजयी झालात. तुम्ही विजयी झालात. 21 21
वाकणे देखील कठीण झाले. अप्रतिम जेवण. वा, चला आता यानंतर शाळेत जाऊन तास घ्यायचे. बळवंतराव, अहो एवढं जेवण झालं, एवढे लाडू आणलेत, पोट अगदी दुखायला लागलंय माझं, खूपही राहत नाहीये. मग जरा चाला काही वेळ, किंवा एक काम करा, आराम करा आजच्या दिवस. येऊ नका एक वेळ शाळेत. आजच्या दिवस आम्ही आगरकर सावकाश. बळवंतराव, माझ्या पोटात मळमळतंय खूप. चला जरा चला. नाही नको, मी घरी जातो. अहो आगरकर बुवा, मला तर लाडू खाऊन एवढी झोप आलेली आहे, 2 पावलंही चालवणार नाहीत. इथेच झोपी जावं असं वाटतंय. आपटे, वर्ग नाही का घ्यायचे? तुम्हाला त्रास होतो ना? चला मी तुम्हाला वैद्यभवनकडे घेऊन जातो. चला चला आपटे यांना आपण घेतो. बळवंतराव, तास तुम्हीच घ्या बरं सगळे आज. हा, मी जाऊन विश्रांती घेतो. चला चला तुम्ही बोलत. वैद्यभवनकडे जाणे इतके झाले काय? येतो हा बळवंतराव, चला या. सगळे गेलात तर मी तरी कसे, म्हणजे एकटा कसे होऊ? करावे लागेल बळवंतराव, करावे लागेल. चला. परमेश्वरा, तुम्ही सगळे मगाशी एका पाठोपाठ एक कट असल्यासारखे निघून गेलात, तेव्हाच मला शंका आली, काहीतरी काळे बेरे असणार. अहो बळवंतराव, अहो पैज लावून तुम्ही आम्हास हरवले, म्हणून ठरवलं आम्ही सगळे एकत्र येऊन तुम्हास हरवू. आपण कसले काय, इथे देखील तुम्ही आम्हास धूळ चारलीत. अहो तुमच्या दुर्दैवाने मला पराभूत होणे मान्यच नाही. पण टिळक, साष्टांग दंडवत तुम्हाला. आज सारे वर्ग ज्या तऱ्हेने तुम्ही हाताळले ते वर्णना पलीकडचे आहेत. तुमच्यासारखा ज्ञानी लाभला हे या देशाचे भाग्यच आहे. नाही नाही नाही, ही तुमची अतिशयोक्ती झाली. परंतु तुमच्यासारखे महारथी माझ्याबद्दल इतके चांगले शब्द बोलतायत, म्हणजे मी गेल्या जन्मी नक्कीच काहीतरी चांगले कृत्य केलेले असावे असे म्हणायला हरकत नाही. इथेही मेहनत बुद्धी जात नाही, आम्हालाच महारथी बनून मोकळे झाले. गुरुजी, एक गंभीर बातमी आहे. काय? सार्वजनिक काकांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. काय? हो. आता मागं फिरायचं नाही. आपल्याला नवीन क्षितिज खुणावतंय. त्या क्षितिजावर आपलंच नाव कोरलं गेलं पाहिजे. मला शब्द द्या की स्वराज्य निर्मितीचा ध्यास हा असाच पुढे चालू द्याल. त्यात तुम्ही कधीही खंड पडू देणार नाही. शब्द द्या मला. काका, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी पूर्वी देखील होते आणि आत्ताही आहेत, आणि त्या आशीर्वादांच्या बळावरच आम्ही हे कार्य करू शकतोय. तुमच्या तरुणांच्या हातामध्ये या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे याची खात्री आहे मला. काका, सावकाश. चला या रे या. गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या मुलांना घेऊन आलो इथे. अरे वा वा वा, या या या, बसा बसा या. शाबास. तर मला कोणी सांगू शकेल का की आज आपण इथे तास का घेणार आहोत ते? हरकत नाही. काय आहे की मला थोडा दम्याचा त्रास आहे, त्यामुळे असं मोकळ्या हवेत बसलं ना की एकदम बरं वाटतं. असा मोकळा श्वास घ्यायला आवडतो मला, म्हणून म्हटलं चला आज आपला मॅट्रिकचा वर्ग आपण इथेच घेऊया. चालेल ना तुम्हाला? होय गुरुजी, छान, उत्तम. पर मला सांगा, तुम्हाला कोणाला दम्यावर काय उपाय करता येतील याची माहिती आहे?
म्हणजे तुमच्या घरी शेजारी पाजारी कोणाला जर दमा झाला असेल तर ते काय करत असतील? अरे श्रीरंग, तुझ्या मोठ्या भावाला दमा आहे ना, काय केलं त्याने? वैद्यांकडून औषधं घेतले त्यांनी. वैद्यांकडून औषधं मी पण घेतोय, पण त्यांनी बरा होत नाहीये. तुम्हाला सांगतो, एकदा एक गृहस्थ मला भेटले आणि त्यांनी मला काय सांगितलं माहितीये? ओव्याची विडी ओढा, चटकन दमा नाहीसा होईल. पण आता आपण ठरलो कच्चे खेळाडू, विडी ओढायचं दूर राहिलं, ती बनवायची कशी हे देखील माहिती नाही मला. हो बाबा, या बाबतीत आपलं ज्ञान शून्य आहे. हो गुरुजी, एवढं काही कठीण नाही ते. हो का? मी माझ्या स्वार्थासाठीच विचारतोय. ती विडी जर मला ओढता आली ना, तर हा दमा कायमचा हद्दपार होईल माझ्या आयुष्यातून आणि माझं आयुष्य सुखकर होईल. गुरुजी, तुम्हाला माहितीये? हो. अरे वा, छान, उत्तम. या या इकडे आहे, या, घाबरू नका, पुढे या. सांगा बरं, कशी तयार करता? सांगतो गुरुजी. तुम्ही झाडाची वाळलेली पानं घ्या आणि त्यात सगळं ऐवज भरा. ऐवज? कुणी तंबाखू घेतं. तंबाखू? तुम्ही ओवा घ्या. बर, मग पुढे? तो ओवा त्यावर ठेवायचा एका रेषेत, आणि त्या पानाची सुरनळी करायची आणि ती एका बारीक दोऱ्याने बांधायची. झाली विडी तयार. अरे इतकं सोपं आहे. मग आपण एक काम करू, आत्ता इथे विडी तयार करू. इथे? साहित्य नाहीये ना. अरे हो, साहित्य नाहीये का? बरोबर. एक मिनिट. ही अशी पिढी घडवणार आहोत आपण. हे असणारे आपल्या देशाचे भविष्य. या अपेक्षांचे आणि स्वप्नांचे मनोरे आपण उभे करणार आहोत, ते असे वाया गेलेल्या पायांवर. काय शिक्षा द्यावी, काय शिक्षा द्यावी या कृत्याबद्दल? आपल्या शाळेतून प्रथम मॅट्रिक होणार आहेत ही मुले, पण यांची ख्याती काय असणार आहे? व्यसनी, विड्या ओढणारे. नवे शिक्षकांना शिकवणारे ते कशा तयार करतात ते, हो ना? लाज वाटू द्या रे, लाज वाटू द्या स्वतःची. तुमच्या पालकांनी काहीतरी अपेक्षा ठेवून तुम्हाला इथं पाठवलंय आणि तुम्ही चांगले पांग फेडतायत तुमचे. नाही, यांच्या पालकांना कळवायलाच हवे. ज्या शाळेस आपण मंदिर मानतो त्यातील भक्ती नाचवण्याचा प्रकार थांबायलाच हवा. गोपाळराव, आपण या मुलांच्या पालकांना बोलवून घेऊच या, परंतु यांचे नावही पटावरून कमी करूया. बळवंतराव, मुद्दा हा आहे की हे प्रकरण इथवर थांबत नाही. आज आपण या मुलांना शिक्षा देऊ, पण जे साहित्य सापडलं ते आपल्याच आवारात ना. चूक माझी आहे, माझे लक्ष नव्हते यांच्याकडे. बळवंतराव, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. गोपाळराव, आज नैतिक दृष्ट्या पराभूत झालोय मी. स्वतःला शिक्षक म्हणून घेताना माझ्याच विद्यार्थ्यांनी चपराक दिली माझ्या श्रीमुखामध्ये. बळवंतराव, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला सरळ शाळेतून कमी करा. मला अधिकारच नाहीये इथे राहायचा. थांबा थांबा. नाहीतर तुम्ही सांगा मुलांनो, काय करू मी? या रणरणत्या उन्हामध्ये अनवाणी पायांनी फेऱ्या मारत बसू? नाहीतर एक काम करा, ते जोडे काढा आणि मारा माझ्या श्रीमुखामध्ये. बा गोपाळराव, का कान धरून उभं राहू तुमच्या समोर? सांगा काय करू? गुरुजी थांबा, आम्हीच चुकलो, आम्हीच फार चुकलो. आम्ही पाया पडतो. उठा आधी, उठा. हवं तर तुम्ही आम्हाला मारा, पण आमच्या घरच्यांना नका सांगू. का? हे दुष्कृत्य करताना लाज वाटली नाही? शिक्षा भोगायला का घाबरता? गुरुजी, अहो आमच्या घरी कळलं तर आमचं वाटोळ होईल, आणि आम्ही एकदाच असे वागलो, परत उभ्या आयुष्यात असे वागायचो नाही. जर हे कळलं तर आमच्या घराची अब्रू चव्हाट्यावर येईल. त्यांची इतकी काळजी वाटते तरी 4 मोहाचे क्षण आवरता आले नाहीयेत तुम्हाला. याचे काय गंभीर परिणाम होणार आहे त्याची कल्पना आहे तुम्हाला? आम्ही वाहवत गेलो, मान्य करतो, पण आम्हाला खरं क्षमा करा. हे कांगावे मला इथे नकोय. म्हणजे आपण खरंच
अहो पण मग सासूबाई. मी तसंही तिला कळवलं मी काही सरकारी नोकरी करणार नाही. त्यावरून ती नाखुश होती, पण मी समजावून सांगेन तिला. आणि प्रश्न आपल्या पोट भरण्याचा आहे तर जमवू. मला सांग, तुझी तयारी आहे की नाही? तुम्ही निर्णय घेतलाय म्हणजे विचार करूनच घेतला असेल, आणि कुठल्याही परिस्थितीत मी तुमची सोबतच करेन. आणि कसं आहे, तुझंही मन इथे रमेल. कृष्णा सोबत आहे, तुला आधार आहे, आनंद मिळेल, आणि यातच मला समाधान आहे. बळवंतराव, चला, निघायचंय ना? होय होय, चला. उशीर झाला का आपल्याला? नाही, सूर्य अजून झाडामागे गेलेला नाही. बरं मला सांगा, वहिनींची तब्येत कशी आहे? ठीक आहे. अरे देवा, काय हो, काय झालं? बरं आहे ना वहिनींना? होय होय, आजची टिप्पणी राहिली. काय तुम्ही बळवंतराव? हो, ती विसराय. काय हो? बसा इथे, बसा इथे. काय लागलाय का खूप? नाही करता. जरा ठेच लागली, जरा कळवलं मात्र. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, होईल नीट. एरवी सगळी तयारी भामा करून देते, आज स्वतःवर आले म्हणून हा सगळा धसमुसळेपणा. मी तेच सांगतोय, त्यांना बरं नाहीये, तुम्ही थांबा हवं तर घरी. काही गरज नाही. ठीक आहे, ती आता थोड्या वेळात चालू फिरू पण लागेल. नको, त्यांना आराम करू द्या, ही बघेल सर्व. हे घ्या. वहिनी, आमच्यामुळे तुम्हाला विनाकारण ताण पडतोय. हो ना, सासूरवासच भोगावा लागतोय मला. हो वहिनी. अहो बळवंतराव, अहो चेष्टा करते ती. अगं बाई, आलेच. बाळा, काय झालं कृष्णा? गोपाळराव, तुम्ही आणि वहिनी इथे नसतात तर ही अशी परिस्थिती आम्ही कशी निभावून नेली असती? तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. बळवंतराव, या न्यायाने मी तुमचे आभार मानायचे ठरवले तर यादी खूप मोठी होईल. आभार प्रदर्शन पुरे. निघूया का? हो, बरे झाले. बळवंतराव, अहो काय हा सगळा पसारा करून ठेवला तो? आपटे, गोपाळराव, आता तुम्हीच काय तो सोक्षमोक्ष लावा. आपण कसला सोक्षमोक्ष लावायचा आहे? आणि तुमची एवढी चलबिचल का होते? जरा स्पष्ट सांगा. अहो, मगाचपासून आपल्या विद्यार्थ्यांच्या नावांचा आणि त्यांनी दिलेल्या शुल्कांचा हिशोब लावायचा प्रयत्न करतोय. काही केल्या लागत नाही. मग बघा, सावकाश जरा वर खाली झालं असेल, तपासा पुन्हा एकदा. अहो, मगाचपासून 5 वेळा तपासणी केली आहे. ही पहा, ही विद्यार्थ्यांच्या नावांची यादी, ही शुल्कांची यादी, हे सगळे मगापासून पाहतोय. काही केलं हिशोब लागत नाही. आणि हा गेल्या 7 महिन्यांचा खर्च. अहो हे माहितीये की मागच्याच महिन्यात आपण यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, सगळा खर्च तपासून. अहो मग आता पैशांचा हिशोब लागत का नाहीये? तब्बल 4 आण्यांचा हिशोब लागत नाहीये. 4 आणे. 4च आणे ना? मला वाटलं 5-7 रुपये गहाळ झाले का काय? 4 आणे का असे ना, पैसे गहाळ झाले हे चिंताजनक आहे. आणि मुद्दा 4 आण्यांचा नाहीच आहे, चोरट्या वृत्तीचा आहे. मध्ये शाळेत चिलीम सापडली, आता हे प्रकरण. काय चाललंय काय? सुदृढ समाजाची अशी पायाभरणी. काहीतरी चुकतंय बळवंतराव. आपण आपले पैसे सुरक्षित ठेवत असतोच, शिवाय आपण सोडून इथे दुसरं येतं तरी कोण? काशीनाथ. गुरुजी. सांभाळून जरा. हो गुरुजी. सगळी महत्वाची कागदपत्र आहेत, आपण नीट जपतो की नाही ती? हो, चुकलं माझं. असू दे, आम्ही इथे सांभाळतो.
तू एक कसे कर, सगळे विद्यार्थी आलेत का पहा आणि पटांगणात त्यांना प्रार्थनेसाठी जमाव जा. हो. मला असं वाटतंय आपण पुन्हा एकदा सगळं तपासून बघूया. काही गरज नाही. आगरकर, शाळेत चिलीम सापडली होती तेव्हा स्वतःची चूक मानून तुम्ही स्वतःलाच शिक्षा करायचे ठरवले होते. आता या प्रसंगात चूक माझी, शिक्षा मलाच होणार. माझ्या पगारातले 4 आणे कमी करून आपल्या खणात जमा करा. बळवंतराव काय बोल, यावर चर्चा नाही. आता या प्रकरणाचा छडा. वा, तयारी झालेली दिसते सगळी. आले का रे सगळे? हो. या खालीच या. थांबा भाऊ, इथे काही जण माझ्या मागे थांबा. हे समोर 2 चौकोन दिसत आहेत का? हो. हा, आता ये. तुला घनतेविषयी प्रश्न होता ना, जा थांब त्या चौकोनात जा. नामदेव तू पण जा. तुम्ही तिघं त्या चौकोनात थांबा रे. तू देखील जा जा. हा, थांबले का सगळे विद्यार्थी? हो. आता मला सांगा, या चौकोनामध्ये किती विद्यार्थी आहेत? 2. आणि या चौकोनामध्ये किती आहेत? 4. म्हणजे कुठल्या चौकोनाचे वजन अधिक असणार? 4. बरोबर. का बरं? कारण हा चौकोन या चौकोनाच्या मानाने अधिक भरलेला आहे. म्हणजेच काय, तर या चौकोनाची घनता अधिक आहे. अगदी बरोबर. मात्र जे पक्षी असतात त्यांचे आकारमान, वस्तुमान, त्यांचा एकूणच आकार हा अशा पद्धतीने निसर्गाने बनवलेला असतो की त्यांना उडता येते. आणि हो, आपण जर ठरवलं तर आपल्याला देखील हवेत उडता येईल. बरं नाही नाही गुरुजी, काही काय म्हणतात, असं नसतं. मी आज हेच सिद्ध करणार आहे. आले का लक्षात? काशीनाथ, हो गुरुजी. तो एक कंदील आण भाऊ. हो. आण लवकर. हे काय आहे? कंदील. कंदील आहे, बरोबर. पेटवूया आपण तो. आता या आतील दिव्याच्या उष्णतेमुळे कंदिलाच्या आतली हवा गरम होते आणि त्यामुळे काय होईल, तिचा विस्तार होईल. त्याच क्षेत्रफळामधील हवेचे कण बाहेर पसरतील. म्हणजे सोपं आहे गुरुजी, म्हणजे आतल्या हवेची घनता कमी होईल. अगदी बरोबर. आणि कंदील उडणार. हा, आले का लक्षात? हो. आता हा तर लहानसा कंदील आहे, परंतु आपल्या वजनाच्या प्रमाणात तितका मोठा कंदील जर आपण बांधण्यात यशस्वी झालो तर आपणही त्या कंदिलासोबत हवेत उडू शकणार नाही का? हो गुरुजी, उडू शकतो. मग झाले तर. आता असाच कंदील तुम्हाला देखील उडवायचा आहे का? हो. काशीनाथ, हा गुरुजी. उरलेले 9 कंदील घेऊन ये. नाही, आता 6 उरलेत गुरुजी. अरे पण 10 सांगितले होते. आणि आपली घुसमट होते त्याचं काय? ती कोणाला सांगायची? एकमेकींना. अहो, कुठल्याही 2 बायका या एकमेकींशी अश्रूंच्या वाटेने जोडल्या गेलेल्या असतात. आता तुमच्याकडे हे असं आणि आमच्याकडे काही वेगळी तऱ्हा नाही. हो, मी सुद्धा आजच विषय काढला होता गणपतीचा इकडे, तर वाघासारखे धावून आले माझ्या अंगावर. शाळेत काहीतरी हिशोबाची व्यवस्था लागत नाहीये म्हणून व्यथित आहेत वाटतं. पण सोसावं लागतं सारा आपल्यालाच की नाही. कुणाला आणि किती किती सांगायचं? सुख मिळत नसेल ना तर त्याची आशा सोडून द्यायची किंवा रडून भांडून ते मिळवायचं. नाहीतर जे आहे त्यात समाधान मानायचं. ते झालंच. आणि मी काय म्हणते, आज कसा निरोप दोन्ही बिराडांचा मिळून एकाच घरी पाठवला की नाही, तसाच हा गणपतीचा सण सुद्धा आपण वेगवेगळा न करता एकाच बिराडी करायला काय हरकत आहे? हे सुद्धा तुमचंच घर नाही का? पण यांना चालेल हे? अहो, न चालायला काय झालं? आणि त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बिराडी कुठे करताय सण? सण साजरा करणार आहोत इथे. मग काय हरकत आहे? आणि भक्ती करायला भय कसलं म्हणते मी. आणि भाऊजी काही म्हणालेच ना तर मी सांगितले म्हणून सांगा.
आणि तसंही हल्ली कृष्णा इतकी खोडकर झालीये की ती मला काही काम करूच द्यायची नाही. तेव्हा तुम्ही तिला सांभाळा, गणपतीचं सारं काही मी बघते. कसं चालेल. नाही तर उलट करायचं का? मी गणपतीचं पाहते, तुम्ही कृष्णाला सांभाळ. बरं. नाही नको, मीच सांभाळते कृष्णाला, तुम्ही पाहते काय गणपतीचं? नाही नाही नको नको, ते दोन्ही नाही काहीच. मारून मारून तुझी इतकी दुरावस्था करू की श्वास घेणे सुद्धा शक्य होणार नाही. तेव्हा तूच ठरव, शिकायचंय की जखमी व्हायचंय. हा पण गुरुजी, माझ्या घरात कोणी शाळेचं तोंड बी पाहिलेलं नाहीये. पुस्तक काळा असतं का गोरा असतं कोणाला माहित पण नाहीये. मी तर शाळेत गेलो, सगळे हसतील मला, शेण घालतील माझ्या तोंडात. असं मग आमच्याकडे घेऊन येत ना, आम्ही समजू. नाही 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 गुरुजी, नको. तुम्ही ना वाटत ती शिक्षा द्या मला, पण हे नका सांगू. या हातानं चोरी केली आहे ना, मग कापा हे हात कापून टाका, नाही तर मी ना माझी शिक्षा करतोय बघा. पण हे करायला सांगू नका, मी माझे डोळे फोडून घेतो. नाही नाही, हात जोडतो तुमच्या पुढं. शांत बैस. सोडा मला. शांत बैस. आमच्यावर विश्वास आहे की नाही? हा, पण ते शिकायचं नाही मला. ऐकून घे. परवा दिवशी आमच्या घरी यायचं. गणेश चतुर्थी आहे, दर्शनास यायचं. तिथे बोलू आपण, समजले? हा पण गुरुजी, दर्शनाला बोलवतायत, श्रद्धा आहे ना तुझी? मग नक्की यायचं. काय होत आई, आज इतका वेळ बरी झोपली ही? होय तर मी तर प्रार्थनाच करतेय की आज सारखी उद्या सुद्धा अशी झोपू दे शांतपणे, म्हणजे माझा सगळा स्वयंपाक नीट होईल. ते खरे आहे. आज हरतालिका आहे म्हणून विश्रांती आहे, उद्या मात्र सागर संगीत स्वयंपाक करायचा आहे. होय तर आता एकदा काहीची खीर झाली की मी मोकळी पाठ टेकायला. बरं फराळ केलात का? फडताळावर शेंगदाण्याचे लाडू ठेवलेत डब्यात, तेवढे घ्या. नको. अहो नको काय, उपासाला चालतात ते. माझा आज निर्जळी उपास आहे हरतालिकेचा. अगो बाई, निर्जळी? किती ते प्रेम म्हणायचं. प्रेम नाही अहो, काय ताई. मला तर अगदी लहानपणापासूनच या उपासाचं इतकं कुतूहल वाटायचं. आपल्या कुंकवासाठी आपण व्रत धरायचं ही कल्पनाच भारी गोड वाटायची मला. मला आठवते ना, तेव्हापासून हा उपास करतेय मी. मला देखील कुतूहलानेच करावं असं वाटायचं, पण यांना खूप ते व्रत, भावना समजून घेणं वगैरे हे काही माहीतच नाही. आणि कित्येकदा परिस्थितीच अशी असायची की आपसुकच उपास घडायचा. आज ठरवलं मुद्दाम उपास करायचा व्रत म्हणून. नका वाईट वाटून घेऊ तुम्ही. परिस्थितीचं काय, ती ऊन सावलीसारखी बदलते. इतके दिवस इतकं सोसलत म्हणून तर आता चांगले दिवस दिसतायत ना. बरं मी काय म्हणते, आता गणपतीची इतकी कामं आहेत, अगदी उद्यावर येऊन ठेपले हो गणपती. एकदाही उठली ना बहिणी की आज जरा तुम्हीच भरवाल का तिला? त्यासाठी तर आले मी. बरं ताई, यावेळेस गुळ नीट घातलाय ना, नाहीतर ती कृष्णा खात नाही हा खीर. अगो बाई, माझ्या लक्षातच नाही मी गुळ घातलाय की नाही ते. मी पाहते. छान झाली आहे की, आणि काय सुंदर वास सुटलाय. वेलदोड. अगो बाई, देवा मला माफ कर. नमस्कार आपटे. शास्त्री बुवा नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाशी पूर्वी पूर्वी.
मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. थांब रे. काय करतोयस? ते फुलं वाहतो देवाला. का? गणपतीला विद्येची देवता मानता ना तुम्ही? पण तू तर म्हणालास तुझ्या 7 पिढ्यांमध्ये कोणी शिक्षण घेतलेले नाही. वा. होय. थांब. काशीनाथ, एक लक्षात ठेव, जिथून माणूस जागा होतो तिथेच त्याचा सूर्योदय होतो. आणि आज या मंगल प्रसंगी तुझा सूर्योदय झालाय. शिक्षणासाठी तयार झालेल्या काशीनाथने या विद्येच्या देवतेचे दर्शन घ्यायलाच हवे. फूल वाहा, दर्शन घे आणि तुझ्या नव्या आयुष्याचा श्री गणेशा कर. गुरुजी. आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा आवाज निर्माण करणार कसा आणि तो ऐकणार कोण? आणि आपण कोणालाही कुठलाही कायदा मोडून कार्य करा असे सांगू शकत नाही, कारण तो आपला मार्ग नव्हे. आणि आता तर आपण फडके गुरुजींसारखे बंड देखील करू शकत नाही. नाही, त्यांच्याशी तुलना नको करूया. आपण अतिसामान्य त्यांच्या पुढे. परंतु हे ब्रिटिश सरकार इतके निर्दयीपणे त्यांचे एडन कारावासात हाल करतंय. मृत्यू परवडला. पण बळवंतराव, तुम्हास कुठून समजले की काय फरक पडतो? परिस्थिती आपल्या हाताबाहेर आहे, हेच काय ते सत्य. छेव बळवंतराव, अहो आपण एवढे प्रयत्न करूनही काही होत नाहीये. मग काय उपयोग आहे या सगळ्याचा? बुरे बुवा, आपण सर्वांनी मिळून हा काटेरी मार्ग निवडलाय ना? का? कारण आपण हे जाणतो की याच्या शेवटी आशादायी पहाट होणार आहे. मग तो काटेरी मार्ग सर करताना ठेचा लागणारच हे का विसरतोय आपण? थोडक्यात हात आणि तोंड बांधले गेलेत, त्यामुळे जे चाललंय ते उघड्या डोळ्यांनी बघत बसा. वा 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 आपटे, उत्तम उत्तम. हे असे संस्कार होणार असतील मुलांवर तर झालेच आपल्या देशाचे कल्याण. एक लक्षात घ्या, परिस्थिती ही कायम प्रतिकूलच असणार आहे, पण त्यात आपल्यातल्या तेजाचा सूर्य आपल्याला तेवत ठेवणे आवश्यक आहे. आणि तो जर तेवत राहिला तर बाहेरची काळ रात्र नाहीशी होईल. आणि तो सूर्य म्हणजे शिक्षण. आणि त्याचे हे प्रखर शस्त्र आपल्या हाती आहे. आता क्रांती घडवायची ती आपल्या विचारांनी. त्या राष्ट्राचा चेहरा काय असावा? पारतंत्र्य, गुलामगिरी? अहो आपण हे कसे विसरून गेलो की हीच ती भूमी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी दास्यत्व झुगारून स्वराज्याची पायाभरणी केली. आणि त्याच महान स्वराज्याचे, त्याच महत् परंपरेचे आपण अनुयायी आहोत ना? होय की नाही? होय. पण मग तरीही या इंग्रजांचे गुलाम कसे बनलो? मी सांगतो, एकजुटीचा अभाव, शिक्षणाचा अभाव आणि पर्यायाने
राष्ट्रप्रेमाचा अभाव, मंडळी, या ब्रिटिशांनी येणाऱ्या काळाची पावले ओळखली. आपल्याकडे कुणी ज्ञानी नव्हते? होते, आज देखील आहेत. परंतु या ब्रिटिशांनी हेतुपुरस्सर केवळ त्याच शिक्षणाचा प्रसार केला ज्याचा त्यांना लाभ होणार होता. आणि त्यांच्या चतुराईने हे भासवून दिले की त्यांचेच शिक्षण सर्वश्रेष्ठ आहे. आणि आपण त्यांना ते तसे करू दिले. हे आपले दुर्दैव. मंडळी, आपली संस्कृती आपल्याला काय सांगते? ज्ञानदान हेच सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानदान. ज्ञान मिळेल तिथून अवगत करावे, शक्य तिथे त्याचा प्रसार करावा. अहो, ज्या विद्येला आपण वंदन करतो त्याच विद्येचा हे ब्रिटिश व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या देशात येऊन आपल्या मुलांना काहीही शिकवावे का? म्हणजे येणाऱ्या पिढीस, पुढच्या मुलांना आपल्या कुठल्याच गोष्टीचा अभिमान वाटू नये, त्याचे महत्व वाटू नये. मग तो आपला इतिहास असो, आपली संस्कृती असो, आपली परंपरा असो किंवा आपले राष्ट्र असो. राष्ट्रीय शिक्षण. मंडळी, आपले राष्ट्रीय शिक्षण हेच आपल्या मुलांना उद्या जगासमोर ताठ मानेने उभे राहण्यास सहाय्य करणार आहे. आणि तेच देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. स्वातंत्र्य, ज्ञान, परमार्थ, राष्ट्रभाव या स्तंभांवर आपली शिक्षण पद्धती उभी राहते. मंडळी, आपले शिक्षण हे आपल्या आईसारखे आहे. आणि आपली आई आपल्या पाठीशी वाघिणीसारखी उभी असताना इतर कुणी येऊन आपले संगोपन करण्याची आवश्यकता नाही. हे जाऊन सांगा त्या इंग्रजांना. ब्रिटिशांना हीच भाषा समजते. गोपाळराव, समजून घ्या. आता आपल्या वृत्तपत्रातून कसा खरपूस समाचार घेतो पहा त्यांचा. अगदी योग्य आहे बळवंतराव. आणि अन्यायाला वाचा फोडणं तुमच्याकडनं शिकावं माणसाने. हेच आपलं दायित्व आहे. लक्षात घ्या. एकत्र येऊन त्या ब्रिटिशांना अशी चपराक लगावूया ना, अगदी जमीन दोस्त व्हायला हवेत. हे असे कसे? गोपाळराव, हो सावकाश. इतकी पुस्तके घेऊन कुठे निघालात एकत्र? सावकाश, मी उचलतो. हो, त्या लेखासाठी बरेच संदर्भ लागणार होते म्हणून म्हटलं एकाच खेपेत न्यावी. हो, बरोबर आहे. पण असा जीवाला त्रास देऊ नये करतात का? घ्या पाहू. काल रात्री देखील उशिरापर्यंत लिखाण करत होतात. हे नेहमीच झाले तुमचे. थंडी आणखी वाढली आहे. काळजी घेतली नाही तर बाधेल आणखी. तब्येतीचं कौतुक करण्याचा माझा पिंड नव्हे. या, बसा पाहू. आपला साधा नियम आहे. ध्येय गाठायचे असेल तर परिश्रम घ्यावे लागतील. आणि माझा साधा नियम असा आहे की शरीर उत्तम असेल तरच बुद्धी तल्लख राहील. आणि अशक्य असे ध्येय सुद्धा साध्य करता येते. आता तुमच्याशी वाद कोण घालणार? नुकतीच अद्दल घडली मला. पण काय बळवंतराव, तुम्हाला दडपण येत नाही? म्हणजे आता वृत्तपत्र सुरू करायचंय, सोपी गोष्ट नाही. छे छे छे, दडपण घेऊन काम सोपे होते का? नाही. मग कशाच घ्यायचे दडपण? बरं, आणि मुळात आपला जन्म सोपे काम करण्यासाठी झालाय का? आपले काम महाकठीण. त्यामुळे उलट कठीण किंवा अशक्य प्राय ध्येय दिसले की मी आपोआप तिथे आकर्षिला जातो. धन्य आहे तुमच्या पुढे बळवंतराव. तुमची हीच ऊर्जा आणि चेतना आम्हाला प्रेरणा देऊन जाते. नामजोशी, तुम्ही तर एक शब्द देखील बोलू नका. संताप होतोय माझा. जरा शांत होता का तुम्ही आधी? हे बघा, आपल्याला असे अनुभव नवे आहेत का? शाळा सुरू करण्याच्या वेळेला देखील वेगळं काय घडलं होतं? झाले काय? जरा इतरांसाठी कार्य करा म्हटलं तर तेही नाही. बरं, जे करतायत त्यांना मदत तरी करा तर तेही नाही.